महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाची सर्वोच्च सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू झालेली आहे। आज या सुनावणीचा दुसरा दिवस आहे। काल ठाकरे गटाच्या वतीनं युक्तिवाद करण्यात आला, तर आज शिंदे गटाकडनं युक्तिवाद केला जाईल। 5 न्यायमूर्तींचंच खंडपीठ हा निर्णय घेणार की सत्ता संघर्षाचं काय होणार, की 7 न्यायमूर्तींच्या बेंचकडे प्रकरण जाते हे आपल्याला पाहावं लागेल। अधिक माहिती प्रशांत कदम देतात। प्रशांत, सुप्रीम सुनावणीचा आजचा दुसरा दिवस, या क्षणी कोर्टात काय घडतंय? नर्मदा, अगदी थोड्या वेळापूर्वी घटनापीठासमोर सुनावणीला सुरुवात झालेली आहे। ज्येष्ठ वकील हरीश साळवे, जे एरवी लंडनमध्ये असतात, ते ऑनलाईन या सगळ्या सुनावणीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांचा युक्तिवाद जो आहे तो सुरू झालेला आहे। सरन्यायाधीशांनी सुरुवातीलाच हे स्पष्ट केलेलं आहे की काल तर ठाकरे गटाचा युक्तिवाद पूर्ण झालेला आहे, आता शिंदे गटाच्या बाजूने युक्तिवाद होणार आहेत। तर सरन्यायाधीशांनी हे स्पष्ट केलेलं आहे की हरीश साळवे, त्याच्यानंतर नीरज किशन कौल आणि महेश जेठमलानी हे या क्रमानं युक्तिवाद करतील आणि त्याच्यानंतर मग राज्यपालांच्या वतीनं तुषार मेहता हे युक्तिवाद करणार आहेत। त्यामुळं काल जसं आपण बघितलं की जवळपास 4 ते 4.5 तास युक्तिवाद झालेले होते। 4 वाजेपर्यंत, जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचं कामकाज असतं तोपर्यंत युक्तिवाद झालेले होते। आज सुद्धा तसंच होतंय का बघावं लागेल, कारण इतकी मोठी लिस्ट आहे, मोठमोठी नावं आहेत। काल हरीश साळवे म्हणाले होते की मी 20 मिनिटांमध्ये माझं आर्ग्युमेंट संपवेन, पण बघावं लागेल की ते किती काळ चालतंय। दुसरीकडे राजकीयदृष्ट्या सुद्धा या लढाईसाठी म्हणजे प्रयत्न चालू आहेत, कारण अनिल देसाई सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीसाठी पोहोचलेले आहेतच। सोबत आज शिंदे गटाचे लोकसभेतले गटनेते राहुल शेवाळे हे सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये येत आहेत आणि त्यामुळं सगळ्यांचं लक्ष आज सुप्रीम कोर्टाकडे लागलेलं असेल। या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे की हे सगळं प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या पीठाकडे जातंय की 5 न्यायमूर्तींच्या पीठाकडेच राहणार। प्रशांत, कालचा ठाकरे गटाचा युक्तिवाद विचारात घेता आज हरीश साळवींकडनं कोणते महत्त्वाचे मुद्दे उपस्थित होण्याची दाट शक्यता आहे? साहजिकच काल ठाकरे गटाचा जो युक्तिवाद होता तो हा होता की नबाम रेबियाचा जो निकाल आहे तो या केसमध्ये लागू होत नाही, तर विधानसभा अध्यक्षांची जी संवैधानिक सुरक्षितता आहे ती केवळ एका नोटिशीमुळे धोक्यात येऊ शकत नाही, हा कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाचा सार होता। त्याला हरीश साळवे जे आहेत ते खोडून काढताना दिसत आहेत। त्यांचं म्हणणं आहे की या ज्या याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झालेल्या आहेत यातली कुठलीच याचिका जी आहे ती वैध नाही आहे आणि एक मुद्दा त्यांच्या सुनावणीमध्ये येण्याची शक्यता आहे, तो म्हणजे जशी ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात धाव घेतलेली होती निलंबनाच्या विरोधात, तशाच पद्धतीनं जेव्हा राहुल नार्वेकर अध्यक्ष झाले त्याच्यानंतर त्यांनी ते 16 आमदार की जे ठाकरे गटाच्या बाजूनं होते पण त्यांनी व्हीपचं उल्लंघन करून त्यावेळी विरोधात मतदान केलेलं होतं, तर त्यांच्या विरोधात सुद्धा अपात्रतेच्या कारवाईची नोटीस काढलेली होती। जेव्हा सुनील प्रभू यांच्या वतीनं या कारवाईच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आलेली आहे सुप्रीम कोर्टामध्ये, तेव्हा त्यांनी सुद्धा नबाम रेबिया याच निकालाचा हवाला त्याच्यामध्ये दिलेला आहे आणि त्यामुळे कदाचित या कॉन्ट्राडिक्शनकडे हरीश साळवे लक्ष वेधतील। ते म्हणतील की ज्या निकालाला त्यांनी विरोध आता ते करतायत त्याच निकालाचा हवाला देत त्यांनी एक याचिका सुद्धा याच्यामध्ये दाखल केलेली आहे आणि त्यामुळे बघावं लागेल की या सगळ्याबद्दल नेमकं काय पुढे होत आहे। तू थोडेसे अपडेट घे कोर्टरूम मधनं, तोपर्यंत आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूयात की आतापर्यंत नेमकं काय काय झालंय। सुप्रीम कोर्टातल्या सर्वोच्च सुनावणीचा आजचा दुसरा दिवस आहे। 3 दिवस सुनावणी होणार आहे, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार, म्हणजे उद्याचा दिवस सुद्धा सुनावणीसाठी राखीव आहे। आज हरीश साळवे यांनी युक्तिवादाला सुरुवात केली आहे। हरीश साळवे हे शिंदे गटाची बाजू मांडतात। काल ठाकरे गटाचा युक्तिवाद जवळपास पूर्ण झालेला आहे। पुन्हा एकदा आपण प्रशांतकडे जाऊया। प्रशांत, 3 दिवसांचा हा सगळा कालावधी आहे, सुनावणी आजच संपण्याची शक्यता नेमकी कितपत आहे? नक्कीच, खरं तर काल ठाकरे गटाच्या वतीनं 3 वकिलांचे युक्तिवाद पूर्ण झालेले आहेत। आज सुद्धा शिंदे गटाच्या वतीनं सगळा युक्तिवाद जो आहे तो पूर्ण होण्याची शक्यता आहे आणि काल आणि आज हे जे सगळे युक्तिवाद आहेत ते मुख्य प्रकरणाबद्दलचे नाही आहेत, ते केवळ याच एका रेफरन्सच्या मुद्द्यावरती आहेत की हे प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या पीठाकडे रेफर केलं जावं की नाही आणि त्यामुळं हे दोनही आर्ग्युमेंट जे आहेत ते केवळ या रेफरन्स संदर्भातलेच आहेत, त्यामुळे ते आज संपण्याची शक्यता आहे। फक्त एवढं बघावं लागेल की जर ते अगदीच कामकाजाच्या आधीच संपले तर निकाल आज येण्याची शक्यता आहे। समजा जर लांबले ते
तर कदाचित मग सुप्रीम कोर्ट एखाद्या वेळेस निकाल राखीव सुद्धा ठेवू शकतं. अनेकदा असं असतं की निकाल देताना त्याची काही कारणं सुप्रीम कोर्ट देत असतं. तर या सगळ्या संदर्भात 7 जजकडे समजा जर रेफर करायचं ठरवलं तर ते का रेफर केलं जात आहे याची काही कारणं सुद्धा लिहिण्यासाठी मग सुप्रीम कोर्ट थोडासा वेळ घेईल आणि मग नंतर जाहीर करू शकतं. पण हे आर्ग्युमेंट आता किती काळ चालतायत याच्यावरती सुद्धा हे सगळं बरंच काही अवलंबून आहे. आणि त्यामुळं साळवेंचा युक्तिवाद जो सुरू झाला आहे तो अर्थातच नबाम रेबिया जजमेंटबद्दलचाच आहे. त्या संदर्भातले सगळे मुद्दे ठाकरे गटाचे ते खोडून काढताना दिसत आहेत. यामध्ये हरीश साळवेंनी पक्षांतर बंदी कायद्यामुळे पक्षांतर थांबलेलं नाही हा मुद्दा उपस्थित केलाय. हरीश साळवेंकडनं सध्या युक्तिवाद केला जातोय, शिंदे गटाकडनं ते बाजू लढवतायत. पक्षांतर बंदी कायदा अस्तित्वात तर आहे, पण त्यामुळे देशात पक्षांतर काही थांबलेलं नाही. कायदा पक्षांतर बंदीचा आहे, मतभेदांसाठी नाही, असंही हरीश साळवे म्हणतात. प्रशांतकडे आपण पुन्हा एकदा जातोय. प्रशांत, खरं तर हा जो युक्तिवाद आहे हरीश साळवे यांचा तो त्यांनी याच्या आधी सुद्धा केलेला आहे की अँटी डिफेक्शन लॉ म्हणजे हा अँटी डिफेक्शन लॉ हा अँटी डिसेंट लॉ होऊ शकत नाही. म्हणजे पक्षांतर बंदी कायदा जरी असला तरी तो पक्षामध्ये काही मत व्यक्त करायला त्याच्यामुळे बंदी आहे असा होऊ शकत नाही. अशा पद्धतीचं आर्ग्युमेंट त्यांनी कायम केलेलं आहे. कारण आता शिंदे गटाच्या वरती सर्वात जी सगळी टांगती तलवार आहे अपात्रतेची ती साहजिकच पक्षांतर बंदी कायद्यामुळे आहे. 2003ला 10th शेड्यूलमध्ये जी अमेंडमेंट झाली त्याला आपण पक्षांतर बंदी कायदा म्हणतो. तर त्याच्यानुसार जरी तुमच्याकडे 1/3 बहुमत असेल तरी सुद्धा तुम्हाला काही म्हणजे वेगळं विलीन व्हावं लागतं किंवा स्वतःचा गट स्थापन करावा लागतो वेगळा, तरच तुम्ही ही सगळं जे आहे ते पक्षांतराच्या कारवाईपासून वाचू शकता. आणि या अमेंडमेंटनं पक्षांतराला इतका विरोध केलेला असला तरी पक्षाच्याच व्यासपीठावरती काही मतं वेगळी व्यक्त करायला मात्र विरोध केलेला नाहीये. म्हणजे तुम्ही तुमचा अंतर्विरोध जो आहे तो मात्र पक्षामध्ये दाखवू शकता, पक्षामध्ये राहून दाखवू शकता, हे सांगण्याचा प्रयत्न हरीश साळवे या ठिकाणी करतायत. थोडक्यात शिंदे गटाचं बंड म्हणजे पक्षांतर नाहीयेच, तर ते पक्षांतर्गत विरोध आहे हे सांगण्याचा प्रयत्न त्यांचा या युक्तिवादातून दिसतोय. बरोबर आहे. पक्ष सोडलेला नाही, पक्षातनं निलंबन नाही, दुसरा पक्ष स्थापन केलेला नाही, तर हा पक्षातला अंतर्गत विरोध आहे. आणि पक्षांतर बंदी कायदा या सर्वांना कसा लागू होत नाही हे सांगण्याचा शिंदे गटाकडनं त्यांच्या वकिलांकडनं सध्या कोर्टात प्रयत्न केला जातोय. पक्षांतर बंदी कायदा जरी अस्तित्वात असला त्यामुळे आपल्या देशामध्ये पक्षांतर होणं थांबलेलं नसल्याचं हरीश साळवी यांनी म्हटलेलं आहे. पक्षांतर बंदी हा कायदा पक्षांतरासाठी आहे, तो मतभेदांसाठी नाही याचाही उल्लेख त्यांनी केलेला आहे. काल ठाकरे गटाचा या संदर्भातला युक्तिवाद जवळपास पूर्ण झालाय. आज शिंदे गटाचा युक्तिवाद होईल. निर्णय राखून ठेवला जातो की आजच्या आजच महाराष्ट्राच्या सत्तांतराबद्दल 7 न्यायमूर्तींचं खंडपीठ निर्णय सुनावणार आहे की 5 न्यायमूर्तींकडेच हे प्रकरण राहील याचा निर्णय समजू शकेल. प्रशांतकडे आपण पुन्हा एकदा जाऊया, पण त्यापूर्वी काही अपडेट्स आपण जाणून घेऊया. अपडेट्स असे आहेत, जर नबाब रेबिया प्रकरणाचा हवाला योग्य नसेल तर विरोधी पक्षांना त्यांची याचिकाच मागे घ्यावी लागेल असा उल्लेख हरीश साळवी यांनी केला होता. कारण विरोधी पक्षांनी म्हणजे ठाकरे गटानं याच केसला पुढे करत एक याचिका दाखल केली होती आणि आता नबाब रेबिया केस प्रकरणामधल्या काही त्रुटी ठाकरे गटाकडनं निदर्शित करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे असं जर असेल, त्यांना हे प्रकरण मान्य नसेल तर त्यांना त्याची याचिकाच मागे घ्यावी लागेल असं हरीश साळवी म्हणतात. प्रशांत, मगाशी तू या गोष्टीचा मुद्द्याचा उल्लेख केलेला होता. ठाकरे गटाकडनं नबाब रेबिया प्रकरणासंदर्भातली कोणती याचिका किंवा कोणता मुद्दा आधी उपस्थित करण्यात आलेला होता त्यावरती आता हरीश साळवेंकडनं आक्षेप नोंदवला जातोय? नक्कीच. म्हणजे नबाम रेबियाचा जो निकाल आहे 2016चा त्याच्यामध्ये अध्यक्षांच्या विरोधात जर अविश्वास प्रस्तावाची नोटीस असेल प्रलंबित तर त्यांना कारवाईचा अधिकार नाही. आता थोडंसं आपण महाराष्ट्राच्या घटनाक्रमाकडे आलो तर राहुल नार्वेकर यांच्या विरोधात सुद्धा अविश्वास प्रस्तावाची नोटीस जी आहे ती दिली गेलेली होती जेव्हा ते विधानसभा अध्यक्ष झाले त्याच्यानंतर. आणि मग परत त्यांनी सुद्धा एक नोटीस त्या 16 आमदारांच्या विरोधात काढलेली होती शिवसेनेच्या की ज्यांनी व्हीपच्या विरोधात मतदान केलेलं होतं. आता या कारवाईच्या विरोधात जेव्हा सुनील प्रभूंची एक याचिका दाखल झाली, म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये एकूण 6 याचिका आहेत. 20 जून ते साधारणपणे 19 जुलैपर्यंतच्या या सगळ्या याचिका आहेत आणि या 6 याचिकांपैकी एक याचिका जी आहे
ती या 16 आमदारांच्या ठाकरे गटाच्या निलंबनाच्या कारवाईच्या विरोधातली आहे. तर त्यावेळी त्यांच्या याचिकेमध्ये याच नबाम रेबिया जजमेंटचा हवाला आहे असं हरीश साळवेंचं म्हणणं आहे. दुसरीकडे त्यांनी आत्ता युक्तिवादामध्ये एक अत्यंत मोठं विधान हे पण केलेलं आहे की या सगळ्या याचिका घटनेच्या दृष्टीनं अजिबातच सुप्रीम कोर्टामध्ये योग्य नाही आहेत. त्यांचं म्हणणं आहे की म्हणजे जर तुम्ही केवळ सभागृहातली कारवाई काय असते ते जर तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये बसून करायचं ठरवलं तर आणि तरच या सगळ्या याचिकांना अर्थ उरतो. म्हणजे की थोडक्यात तुम्ही हे करू नका, हे सगळे प्रश्न जे आहेत पात्रता अपात्रतेचे हे सगळे सभागृहामध्ये ठरणार आहेत. ते सुप्रीम कोर्टानं स्वतःच्या हातामध्ये घ्यायची गरज नाहीये आणि जर ते घेणार नसाल तर मग ह्या सगळ्या याचिका ऐकण्याची गरज नाहीये असं हरीश साळवे कोर्टाला सांगू पाहतायत. बरोबर आहे. हरीश साळवींचा युक्तिवाद सुरू आहे. पक्षांतर बंदी कायद्याचाही त्यांनी उल्लेख केलाय आणि नबाम रेबिया प्रकरणाचा उल्लेख करताना जर यामध्ये ठाकरे गटाकडनं काही त्रुटी सांगितल्या जात असतील तर त्यांना त्यांची याचिकाही मागे घ्यावी लागेल असा युक्तिवाद सुद्धा साळवेंनी केलेला आहे. प्रशांत, आणखी एक मुद्दा, 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे हे सगळं प्रकरण जावं याचा आग्रह का धरला जातोय, त्याचं महत्त्व एकंदरीत काय आहे? आणखीच अविश्वास प्रस्तावाची नोटीस प्रलंबित असताना अध्यक्ष जे आहेत पीठासीन अध्यक्ष ते अपात्रतेचा निर्णय घेऊ शकत नाहीत. हा 2016चा सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे. म्हणजे जर समजा या निकालाचं पुनर्विलोकन फेरविचार नाही झाला तर याच कायद्याच्या आधारे मग निर्णय जो आहे तो होऊ शकतो आणि त्या स्थितीमध्ये मग हा सगळा निर्णय जो आहे तो सध्याच्या अध्यक्षांच्याकडे जाऊ शकतो. 7 न्यायमूर्तींच्याकडं हे सगळं प्रकरण जाणं याचा अर्थ पुन्हा एकदा म्हणजे जेव्हा अपात्रतेची नोटीस प्रलंबित असेल तेव्हा त्याच्यातल्या काही ज्या प्रक्रिया आहेत त्याचा विचार करून निर्णय व्हावेत का, किंवा नबाम रेबियाचा जो निकाल आहे त्याला काही वेगळे परिमाण जे आहेत ते शोधले जाऊ शकतात का, हा त्याच्यातला अर्थ आहे. आणि ठाकरे गटानं ही मागणी यासाठी केली आहे की सध्याच्या स्थितीमध्ये 2016चा निकाल जो आहे तो शिंदे गटासाठी तसा लाभदायक आहे, म्हणजे आत्ता जो अस्तित्वात आहे तो. पण जर याचं फेरविचार करायचं सुप्रीम कोर्टानं ठरवलं तर त्याचा अर्थ गांभीर्याने विचार होऊ शकतो त्या बाबतीत आणि ती ठाकरे गटासाठी एक मोठी दिलासादायक बाब मानली जाऊ शकते. आणखी छोटे छोटे अपडेट येतात कोर्टातनं. 21 जूनला विरोधी पक्षनेते पदाची रस्सीखेच सुरू होती आणि त्यावेळेला नेमकं काय झालं ते हरीश साळवे कोर्टामध्ये सांगत होते. प्रशांतकडे आपण अपडेट घेण्यासाठी जाऊयात. प्रशांत, काय अपडेट्स मिळतात आतापर्यंतच्या युक्तिवादातनं? तो मुद्दा आता उपस्थित करतायत हरीश साळवे की जेव्हा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिंदे गटाच्या आमदारांना निलंबनाची नोटीस पाठवलेली होती तेव्हा त्यांनी कसा पुरेसा वेळ दिलेला नव्हता. किमान काही काळ जो आहे तो त्यांना उत्तर देणं भाग होतं पण तो दिला गेला नाही. शेवटी कोर्टाला त्याच्यामध्ये पडावं लागलं आणि मग कोर्टानं वेळ वाढवून दिला. अशा पद्धतीचा युक्तिवाद हरीश साळवे करतायत. अर्थात म्हणजे या एकाच घटनेचा दोन वेगवेगळे वकील दोन्ही बाजूचे कसा युक्तिवाद करतात हे या ठिकाणी दिसतंय. म्हणजे हरीश साळवेंचं म्हणणं आहे की विधानसभा अध्यक्षांनी पुरेसा वेळ दिला नाही, कोर्टाला तो वाढवून द्यावा लागला. काल कपिल सिब्बल यांनी याच घटनेचा उल्लेख करत हा युक्तिवाद केला होता की कोर्टाच्या निर्णयामुळं 29 जूनच्या एक निवडून आलेलं सरकार पडलं कारण कोर्टानं वेळ वाढवून दिला आणि त्याच्यामुळं दरम्यानच्या काळामध्ये सगळे शपथविधी आणि सत्तांतर झालं आणि एक प्रकारे उपाध्यक्षांचे हात बांधून 12 जुलैपर्यंत दरम्यानच्या काळामध्ये हे सगळं नाट्य घडलं. त्यामुळं साहजिक आहे की घटना एकच आहे पण त्याचे वेगवेगळे अर्थ दोन्ही बाजूचे वकील या ठिकाणी काढताना दिसत आहेत. बरोबर आहे. उपाध्यक्ष त्यावेळेला निर्णय घेत होते, ते निर्णय नियमबाह्य होते असा उल्लेख हरीश साळवेंनी केलाय. अविश्वासाच्या प्रस्तावानंतर सुद्धा उपाध्यक्षांनी सदस्यांना अपात्रतेची नोटीस दिली गेली आणि उपाध्यक्ष त्यावेळेला निर्णय घेत होते. जे निर्णय आहेत ते नियमबाह्य होते, घटनाबाह्य होते याचा उल्लेख हरीश साळवे करतायत. हे संपूर्ण प्रकरण एका गोष्टीशी संबंधित आहे की सध्या होणारी सुनावणी ही 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडेच असावी की ती 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे जावी. 21 जून पासूनचा सगळा कालखंड या दरम्यान विचारात घेण्यात आलेला आहे. काल ठाकरे गटानं आपला युक्तिवाद पूर्ण केल्यावर आज शिंदे गटाकडनं युक्तिवाद सुरू झालाय. साधारणतः अर्ध्या तासामध्ये आपण आपला युक्तिवाद संपवू असं हरीश साळवे यांनी सांगितलं. हा युक्तिवाद किती काळ चालतो हे पाहावं लागेल. पुन्हा एकदा आपण प्रशांतकडे जातोय अपडेट जाणून घ्यायला. प्रशांत, ज्ञानदा, ज्या गोष्टीची पहिल्यापासून चर्चा होती त्याच गोष्टीबद्दलचा युक्तिवाद आता हरीश साळवे या ठिकाणी करताना दिसत आहेत. बाहेर सुद्धा या संदर्भात खूप बोललं गेलेलं होतं.
उद्धव ठाकरे यांनी स्वतःहून दिलेला राजीनामा आणि त्याच राजीनाम्याभोवती आता हरीश साळवेंचा युक्तिवाद आहे, कारण त्यांनी सगळा घटनाक्रम सांगितला। 29 जूनला सुनील प्रभूंची एक याचिका दाखल झालेली होती कोर्टामध्ये की हे सगळी फ्लोअर टेस्ट जी आहे ती थांबवा, कोर्टाने ती थांबवली नाही। त्याच्यानंतर 30 जूनला फ्लोअर टेस्ट होणार होती, मात्र त्याच्या आधीच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आणि ज्यावेळी हा राजीनामा दिला त्याच्यानंतर 30 तारखेला जी विधानसभेची कारवाई होणार होती त्याला मग कुठलाही अर्थ उरत नाही। ती 30 जूनला फ्लोअर टेस्ट झालीच नाही आणि त्यामुळं आता या सगळ्या संदर्भातले जे प्रश्न आहेत ते त्यामुळं म्हणजे गैरअर्थाचे ठरतात। त्याच्यातनं कुठलाही 16 या आमदारांच्या बद्दल निलंबनाचा पाऊल उचलण्याची जी कारवाई आहे तीच लागू होत नाही। म्हणजे वारंवार हे चर्चेलं जात होतं की जरी नैतिकदृष्ट्या ते उद्धव ठाकरेंनी त्यावेळी किंवा भावनेच्या भरात उचललेलं पाऊल असलं तरी कायदेशीरदृष्ट्या त्यांनी या फ्लोअर टेस्टला सामोरं जाणं हे आवश्यक होतं का? कारण महाविकास आघाडीतल्या सुद्धा नेत्यांनी काही ही भूमिका मांडलेली होती की त्यांनी फ्लोअर टेस्ट जर फेस केली असती तर कदाचित या सगळ्या गोष्टी कागदावर आल्या असत्या। म्हणजे जे काही प्रोसिडिंग झालं असतं त्याचे कागदोपत्री पुरावे मिळाले असते, शिवसेनेच्या व्हीपचं उल्लंघन झालेलं आहे ही गोष्ट त्या ठिकाणी प्रूव्ह झाली असती। पण जेव्हा त्यांनी राजीनामा दिला त्याच्यानंतर मात्र त्या मीटिंगला मग काही अर्थ उरत नाही आणि त्यामुळं या सगळ्या कारवाईपासून बचाव करण्यासाठी हरीश साळवे या राजीनाम्याचा वापर करताना दिसत आहेत। बरोबर आहे, उद्धव ठाकरेंचा राजीनामा मुख्यमंत्री पदाचा हा अत्यंत कळीचा मुद्दा आता बनलेला आहे संपूर्ण युक्तिवादामध्ये। कारण उद्धव ठाकरेंनी 29 तारखेला राजीनामा दिला आणि त्यानंतर 30 तारखेला विधिमंडळाचं कामकाज सुरू झालेलं होतं। त्यामुळे अपात्रतेचा मुद्दा मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर गैरलागू होतो असा एक प्रकारचा युक्तिवाद हरीश साळवे यांच्याकडनं केला जातोय। आणि अर्थात प्रशांतनं नमूद केल्याप्रमाणे उद्धव ठाकरेंचा तो राजीनामा बराच काळ चर्चेत होता। नैतिकदृष्ट्या ते योग्य पाऊल मानलं काही जणांनी, तरी सुद्धा कायदेशीरदृष्ट्या हे पुढे जाऊन अडचणीचं ठरेल असा सुद्धा मतप्रवाह आपल्याला पाहायला मिळत होता। पुन्हा एकदा आपण प्रशांतकडे जातोय। प्रशांत, साधारणतः 10-15 मिनिटं झालीत युक्तिवाद सुरू होऊन हरीश साळवेंचा। आतापर्यंतचे प्रमुख मुद्दे नेमके कोणते राहिलेत युक्तिवादातले? हरीश साळवेंनी पुन्हा सगळा मतदानाचा जो म्हणजे आकडेवारी जी आहे बहुमताची ती सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेली आहे। भाजपच्या बाजूने किती त्या ठिकाणी हे होते 115 आमदार भाजप समर्थित होते, त्याच्यानंतर जे उरतात ते 173 आणि त्याच्यातले सुद्धा महाविकास आघाडीकडे तेव्हा बहुमत नव्हतं। जरी म्हणजे त्यांचा सांगण्याचा प्रयत्न आहे की जरी हे 16 आमदार अपात्र ठरले असते तरी सुद्धा त्या नंबरच्या आधारे त्यांनी राजीनामा दिलेला नव्हता आणि एक प्रकारे या राजीनाम्याच्या म्हणजे ही जी राजीनाम्याची कृती आहे उद्धव ठाकरेंची ती कशी या सगळ्या घटनाक्रमामध्ये चुकीची ठरली किंवा त्याच्यामुळं पुढची कारवाई जी आहे ती होऊ शकत नाही हा हरीश साळवे यांचा या ठिकाणी युक्तिवाद आहे। आणि दरम्यानच्या काळामध्ये कपिल सिब्बल हे पण सांगतात, काही आकडेवारी त्यांनी दिलेली आहे मध्ये। त्यामुळं एक दिसतंय की तो जो घटनाक्रम होता 30 जूनचा की जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये एक दिवस आधी याचिका दाखल झाली आणि त्याच्यानंतर जेव्हा सुप्रीम कोर्टानं गो अहेड किंवा ग्रीन सिग्नल दिला या फ्लोअर टेस्टला, त्याच्यानंतर मग ती फ्लोअर टेस्ट होण्याच्या आधीच उद्धव ठाकरे यांचा राजीनामा, तर या राजीनाम्यामुळं मग पुढची कारवाई जी आहे ती कशी झालेली नाही आणि त्यामुळं ही जी आर्ग्युमेंट आहे अपात्रतेसंदर्भातली ती कशी गैरलागू ठरते हे या ठिकाणी हरीश साळवेंचा मुख्य आर्ग्युमेंट दिसतंय। हरीश साळवेंचा मुख्य युक्तिवाद हा आता उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याभोवती फिरताना आपल्याला दिसतोय। कारण जर उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला तर त्यामुळे 16 आमदारांपायी सरकार पडलं असं म्हणणं योग्य असणार नाही। स्वतः उद्धव ठाकरे यांनी परिस्थिती ओळखून राजीनामा दिल्याचं साळवेंनी नमूद केलेलं आहे। 288 पैकी 173 आमदार महाविकास आघाडीकडे होते, केवळ 16 आमदार अपात्र ठरवले। त्यामुळे 16 आमदारांमुळे हे सरकार पडलं असं अजिबात नाही असं हरीश साळवी म्हणतात। 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा आणि हे प्रकरण आणखी मोठ्या बेंचकडे जावं का या संदर्भात आजची सुनावणी होते। 173 आमदार महाविकास आघाडीकडे, केवळ 16 आमदार अपात्र ठरलेले होते। त्यामुळे 16 आमदारांना दोष देऊन चालणार नाही, त्यांच्यामुळे सरकार पडलं असं म्हणण्यातही अर्थ नाही असं हरीश साळवेंनी नमूद केलंय।
30 तारखेला फ्लोर टेस्ट होणार होती. 29 तारखेला संध्याकाळी उद्धव ठाकरेंनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे त्यांनी त्यानंतर बोलावलेल्या बैठकीला कोणताही अर्थ राहत नाही असंही हरीश साळवेंनी नमूद केलं. आणि जर मुख्यमंत्र्यांनीच राजीनामा दिलेला होता तर पुढच्या गोष्टी गैरलागू होतात जेव्हा फ्लोर टेस्ट होते आणि इतर गोष्टींसंदर्भात याचिकेत दावे प्रतिदावे केले जातात. उद्धव ठाकरेंना 30 जूनपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची वेळ होती, मुदत होती. पण मग वेळ असताना सुद्धा उद्धव ठाकरेंनी राजीनामा का दिला असा प्रश्न हरीश साळवेंनी उपस्थित केलेला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी पुढे जी बैठक बोलावलेली त्या बैठकीला कोणताही अर्थ शिल्लक उरत नाही. 288 पैकी 173चं संख्याबळ महाविकास आघाडीकडे होतं. केवळ 16 आमदार अपात्र ठरवले गेले होते. त्यामुळे 16 आमदारांमुळे सरकार पडलेलं नाही हे ठामपणे हरीश साळवेंनी आजच्या युक्तिवादात सांगितलंय. उद्धव ठाकरेंनी परिस्थिती ओळखली आणि राजीनामा दिला. जर आपल्याला आठवत असेल तर त्यांच्या राजीनाम्यावरनं बरीच चर्चा झाली होती. नैतिकतेच्या मुद्द्यावरून जरी राजीनामा दिलेला असला तरी सुद्धा पुढे जाऊन कोर्टाच्या लढाईमध्ये ही अडचणीची बाब ठरू शकते असं मत अनेकांनी व्यक्त केलं होतं. कपिल सिब्बल यांनी सुद्धा मध्ये टिप्पणी केली आहे की आणखी 22 आमदारांना अपात्र ठरवायचं होतं. आमची याचिका 16 आमदारांसाठीची होती असं हरीश साळवे म्हणतात. इतर 22 आमदारांवरती कुठलीही कारवाई झाली नाही असं साळवेंनी नमूद केलेलं आहे. सिब्बल यांच्या प्रतिवादावरती हरीश साळवे प्रत्युत्तर देतात. प्रशांतकडे जाऊन हा मुद्दा आपण समजावून घेऊया. प्रशांत, या दोघांमध्ये वाद प्रतिवाद कसा कोर्टात पाहायला मिळाला? नेमका कोणता मुद्दा आहे ज्यावरनं दोघांमध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळत आहे? ज्ञानदा, अजून एक मोठं विधान हरीश साळवे यांनी आपल्या युक्तिवादामध्ये केलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की नबाम रेबियाचा जो मुद्दा आहे तो केवळ आणि केवळ आता अकॅडमिक बनलेला आहे. आणि त्याचा अर्थ काय होतो तर नबाम रेबिया संदर्भातलं चॅलेंज का केलं जातंय की अविश्वास प्रस्तावाची नोटीस प्रलंबित असताना तुम्ही कारवाई करू शकत नाही. पण ते कोणासाठी चालू आहे तर नरहरी झिरवाळ यांच्या बाबतीत. पण हरीश साळवे यांचं म्हणणं असं आहे की 2 जुलैला नोटीस आली अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी. 3 जुलैला नवे अध्यक्ष निवडले गेले आणि या अध्यक्षांच्या निवडीला कुठलंही चॅलेंज जे आहे ते झालेलं नाहीये. त्यामुळं जर आता नवीन अध्यक्षच निवडले गेलेले आहेत तर मग तो ह्याचा जो प्रश्न आहे नबाम रेबियाचा की आधीच्या उपाध्यक्षांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव असणं वगैरे, हे केवळ आणि केवळ अकॅडमिक मुद्दे आहेत. त्याच्यातनं कुठलाही फरक जो आहे तो पडणार नाही आणि त्यामुळं हे विधान त्यांचं खूप महत्त्वाचं आहे. शिवाय सरन्यायाधीशांनी सुद्धा याच्यामध्ये जेव्हा त्यांच्या युक्तिवादावरती काही प्रतिप्रश्न केले तेव्हा त्याच्यामध्ये 30 जूनला फ्लोअर टेस्ट न होणं हे या सगळ्यामध्ये आता खूप क्रुशल ठरू शकतं याची एक झलक आपल्याला पाहायला मिळते. कारण कोर्टानं 29 तारखेला फ्लोअर टेस्टचे आदेश दिलेले होते पण ती फ्लोअर टेस्ट झालीच नाही कारण उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. आणि त्यामुळं हरीश साळवे हे म्हणतायत की म्हणजे या 16 आमदारांनी कुठल्या बाजूनं मतदान केलं असतं, या बाजूनं त्या बाजूनं, हा मुद्दाच आता इथं उपस्थित होत नाही जर ती फ्लोअर टेस्टच झालेली नाही. आणि त्यामुळं पुन्हा एकदा तो राजीनामा जरी नैतिकदृष्ट्या भावनिकदृष्ट्या जरी तेव्हा उद्धव ठाकरे यांनी दिला असला तरी तो कायदेशीरदृष्ट्या ठाकरे गटासाठी अडचणीचा ठरणार का, हे प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होत राहत आहेत. बरोबर आहे. बहुमताची चाचणी झालीच नाही त्यामुळे आमदारांनी पाठिंबा दिला असता किंवा पाठिंबा दिला नसता हे आत्ता म्हणणं, त्याविषयी मत व्यक्त करणं, त्याचे अंदाज बांधणं हे निरर्थक ठरतं. बहुमत चाचणीपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी म्हणजे उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिलेला होता आणि हाच राजीनामा कदाचित आता या संपूर्ण प्रकरणामध्ये कायदेशीरदृष्ट्या अडचणीचा मुद्दा ठाकरे गटासाठी, महाविकास आघाडीसाठी बनू शकतो असं सध्याचं चित्र आहे. कपिल सिब्बल यांनी सुद्धा युक्तिवादामध्ये आणखी एक टिप्पणी केली. त्यावर हरीश साळवेंनी बोलताना आमची याचिका 16 आमदारांसाठीची होती, इतर 22 आमदारांवरती कारवाई झालेली नाही हे स्पष्ट केलेलं आहे. हा घटनाक्रम काहीसा असा आहे. 21 तारखेपासून या सगळ्या घटनाक्रमाला 21 जूनपासून सुरुवात झाली. कोर्टामध्ये दावे प्रतिदावे दाखल केले गेले, याचिका दाखल झाल्या. सगळ्यात पहिली याचिका हीच होती की नरहरी झिरवाळ यांनी 16 आमदारांच्या अपात्रतेचे आदेश दिले होते. परंतु शिंदे गटाकडनं नरहरी झिरवाळ यांच्याच विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव आणला गेला. प्रशांत काही अपडेट्स घेऊन आपल्यासोबत आहे. प्रशांत, काय आत्ताच्या घडामोडी आहेत, ताजी माहिती काय आहे? आत्ताच्या सुनावणीतलं आणि आत्तापर्यंतचं खरं तर सगळ्यात महत्त्वाचं विधान म्हणायला हवं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांची कमेंट. कारण ज्यावेळी हरीश साळवे यांनी हे सांगितलं की फ्लोअर टेस्टच झाली नाही उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यामुळं, तर त्याच्यानंतर सरन्यायाधीशांची एक कमेंट आहे.
ॲक्च्युली इट बॉइल्स डाऊन टू धिस दॅट दे डिडंट फेस एनी ट्रस्ट वोट ॲज पर यू. म्हणजे हा सगळा मुद्दा जो आहे बॉइल्स डाऊन म्हणजे आता केवळ या गोष्टीपुरता उरतो आहे की मुळामध्ये यांनी ट्रस्ट वोट जे आहे किंवा ती जी बहुमत चाचणी जी आहे त्यालाच ते सामोरे गेलेले नाही आहेत. जसं तुम्ही सांगताय असं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे न्यायपीठावरून म्हणतायत आणि त्यामुळं ही गोष्ट जी आहे ती खूप निर्णायक ठरण्याचे संकेत मिळत आहेत. जर सरन्यायाधीशांची ही टिप्पणी आहे की हा सगळा मुद्दा जो आहे तो आता या एका गोष्टीपाशी येऊन थांबतो की उद्धव ठाकरेंनी त्यावेळी किंवा महाविकास आघाडीनं फ्लोर टेस्टच फेस केलेली नाहीये, ते बहुमत चाचणीला सामोरे गेलेले नाही आहेत. आणि धनंजय चंद्रचूड यांनी एका ठिकाणी याचा पण उल्लेख केलेला आहे की 2 जजमेंट त्या काळातले जून आणि जुलैमधले, एकतर पहिली ऑर्डर 27 जूनची आहे सुप्रीम कोर्टाचीच, तेव्हा व्हॅकेशन बेंच होतं, त्यांनी हे सगळं प्रकरण जे आहे अपात्रतेसंदर्भातलं ते 12 जुलैपर्यंत लांबणीवरती नेऊन ठेवलेलं होतं. आणि त्याच्यानंतर दुसरी ऑर्डर की ज्याच्यामध्ये कोर्टाला कुठलाही स्थगिती आदेश जो आहे तो देण्यात आलेला नव्हता, म्हणजे या सगळ्या सुप्रीम फ्लोर टेस्टच्या बाबत, तर त्याच्या संदर्भात धनंजय चंद्रचूड जे आहेत ते बोलताना दिसत आहेत. या 2 निकालांचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. हे 2 महत्त्वाचे मुद्दे प्रशांतनं आता सांगितले की बहुमत चाचणीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला होता, त्यामुळे इतर सगळे मुद्दे निरर्थक ठरतात. यावर न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांची सुद्धा टिप्पणी आलेली आहे. शिंदे मुख्यमंत्री पदावर आल्यानंतर राजकीय परिस्थिती वेगळी होती, बदललेली होती आणि बहुमत चाचणीपूर्वी म्हणजे 30 जूनच्या आधीच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यामुळे इतर सर्व बाबी यांना कोणताही अर्थ राहत नाही. जर का बहुमताची चाचणीच झाली नाही, फ्लोर टेस्ट झाला नाही, बहुमत चाचणीला त्यावेळेचं सरकार सामोरं गेलं नाही, तर मग विरोधात मतदान एखाद्यानं केलं हे असं कसं म्हणता येईल? किंवा जर बहुमत चाचणी झाली असती तर मग हा आमच्या बाजूनं असता आणि तो आमच्या बाजूनं नसता, हे म्हणण्यात सुद्धा इथे काहीही अर्थ राहत नाही असं हरीश साळवेंनी स्पष्ट केलं. त्यामुळे प्रशांत, पुन्हा एकदा आपण त्याच मुद्द्यावरती येऊयात. उद्धव ठाकरेंचा राजीनामा हा मुद्दा किती अडचणीचा ठरू शकतो या संपूर्ण प्रकरणामध्ये ठाकरे गटासाठी? नक्कीच. खरं तर हरीश साळवे यांचा युक्तिवाद सुरू झाला आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये त्यांनी याच मुद्द्यावरती प्रामुख्यानं बोट ठेवलेला आहे. जो घटनाक्रम त्यांनी दिला की सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं होतं की फ्लोर टेस्ट व्हावी, फ्लोर टेस्ट थांबवण्याच्या याचिकेला सुप्रीम कोर्टानं नकार दिलेला होता. फ्लोर टेस्ट होणार होती, मात्र त्याच्या आधीच उद्धव ठाकरेंचा राजीनामा झाला आणि त्या संदर्भातला घटनाक्रम जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. कारण कायदेशीर भाषेमध्ये मग या कारवाईला अर्थ उरत नाही की त्यांनी कुठल्या बाजूनं मतदान केलं असतं आणि नसतं. शिवाय त्यांचं म्हणणं हे पण आहे की जेव्हा एकनाथ शिंदे हे नवे लीडर निवडले गेले त्याच्यानंतर मग बऱ्याच गोष्टींमध्ये बदल झाला. मग इकडचे काही लोक तिकडे आले परत, मग एकनाथ शिंदे लीडर झालेत म्हटल्यानंतर सुद्धा काही लोकांनी आपलं मत जे आहे ते बदललं आणि त्यामुळं हा नंतरचा घटनाक्रम जो आहे त्याला एक प्रकारे या घटनेमुळं कायदेशीर बचाव करण्याचा प्रयत्न जो आहे तो हरीश साळवेंच्या युक्तिवादामध्ये या ठिकाणी दिसतोय. आणखी काही अपडेट्स आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूयात की आतापर्यंत सुप्रीम कोर्टात नेमकं काय काय घडलंय. हरीश साळवे युक्तिवाद करतायत. बहुमत चाचणीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या राजीनाम्याचा त्यांनी आपल्या युक्तिवादामध्ये प्रमुख उल्लेख केलेला आहे. सरन्यायाधीशांकडून कोर्टाच्या 2 महत्त्वाच्या निर्णयांचा उल्लेख झालेला आहे. 27 जून अपात्रतेच्या नोटिशीला उत्तर देण्यासाठी 12 जुलैपर्यंत दिलेली मुदतवाढ आणि 29 जून बहुमत चाचणी थांबवण्यास दिलेला नकार. कारण कोर्टाचे अर्थात आदेश होते बहुमत चाचणीसाठी, चाचणी काही केलं थांबणार नाही असं कोर्टानं म्हटलं होतं. आणि उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेले असते तर काही प्रश्न उपस्थित करता आले असते असं हरीश साळवेंनी म्हटलंय. परंतु उद्धव ठाकरेंनी 29 तारखेला 29 जूनलाच राजीनामा दिला, त्यामुळे राजीनामा अवैध ठरवला त्यांचा म्हणजे उद्धव ठाकरेंचा, तरच या संपूर्ण प्रश्नाला आणि याचिकेला अर्थ राहतो असं हरीश साळवेंनी म्हटलंय. त्यामुळे उद्धव ठाकरेंचा राजीनामा हा एक अडचणीचा मुद्दा असल्याचं हरीश साळवेंनी नमूद केलेलं आहे. राजीनामा अवैध ठरवला तर इतर मुद्द्यांना म्हणजे आमदारांनी नाकारलेला व्हीप असो किंवा आमदारांचं तिथे उपस्थित असून सुद्धा आपल्या पक्षाला साथ न देणं असो, कारण जर बहुमताची चाचणीच झाली नाही तर व्हीपचं उल्लंघन कसं झालं किंवा कुणी कुणाच्या विरोधात मतदान केलं या बाबी गौण ठरतात असं हरीश साळवेंनी आपल्या युक्तिवादादरम्यान म्हटलेलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंचा राजीनामा 29 तारखेचा बहुमत चाचणी होण्यापूर्वीचा हा या सगळ्या केसमधला अत्यंत प्रमुख मुद्दा ठरताना आपल्याला दिसतोय. पुन्हा एकदा आपण प्रशांतकडे जातोय अपडेटसाठी. प्रशांत. नक्कीच
फक्त हरीश साळवे यांच्या युक्तिवादातला हा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये एक गोष्ट प्रेक्षकांसाठी सांगितली पाहिजे, ती म्हणजे अपात्रतेची कारवाई काही फक्त फ्लोर टेस्ट मधल्या मतदानावर नंतर होणार नव्हती किंवा ठाकरे गटानं जी ऍक्शन घेतलेली होती, सुप्रीम कोर्टामध्ये जी धाव घेतलेली होती ती त्याच्या आधीच झालेली आहे. म्हणजे विधान परिषदेची जी निवडणूक झाली 20 तारखेला, त्याच्यानंतर 2 बैठका झाल्या दुसऱ्या दिवशीच 21 आणि 22 तारखेला. तर या बैठकांना उपस्थित राहिले नाहीत आणि तेव्हा महाविकास आघाडीचा उमेदवार पराभूत झालेला होता. त्याच्या संदर्भातल्या मंथनासाठी या बैठका होत्या आणि या बैठकांना उपस्थित राहिले नाहीत. पक्षविरोधी कारवाई केल्या त्यांनी आणि पक्ष सोडून त्यांनी दिलेला आहे. या अर्थानं त्यांच्या विरोधात अपात्रतेची कारवाई जी आहे ती करण्यासाठी नोटिसा ज्या आहेत त्या विधानसभा उपाध्यक्षांना दिल्या गेलेल्या होत्या. म्हणजे जर आपण घटनाक्रम लक्षात घेतला तर 24-25 तारखेलाच या सगळ्या बाबतीत सुरुवात झालेली होती. म्हणजे अपात्रतेची नोटीस आधीच गेलेली होती. त्याच्यानंतर मग फ्लोर टेस्टची तारीख ठरली. फ्लोर टेस्टची तारखेबाबत सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली, पण त्याला सुप्रीम कोर्टाने ती फ्लोर टेस्ट थांबवली नाही. 30 तारखेला फ्लोर टेस्ट होणार होती, पण उद्धव ठाकरेंनी त्याच्या आधी राजीनामा दिला आणि मग ती फ्लोर टेस्ट जी आहे ती झालेलीच नाहीये. आता हरीश साळवे असं म्हणतात की या 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा येतच नाही जर ती फ्लोर टेस्ट झालेली नाहीये तर. पण हा मुद्दा जो आहे अपात्रतेचा तो केवळ फ्लोर टेस्टशी निगडीत आहे का? कारण तो पक्षांच्या विरोधात कारवाई केली म्हणून याच्या आधीच त्याच्या संदर्भातल्या नोटिसा ज्या आहेत त्या दिल्या गेलेल्या होत्या. नाहीतर मग झिरवाळांच्याकडे हा प्रश्न येण्याचा प्रश्नच नव्हता अपात्रतेसंदर्भातला. तो नंतर झाला असता जर फ्लोर टेस्टच्या मतदानावरनं काही कारवाई केली गेली असती तर. पण अर्थात हा कायदेशीर बचाव आहे. प्रत्येक गोष्ट जेव्हा घडते तेव्हा तुम्ही कायदेशीर लढाईमध्ये त्याचा खुबीनं वापर करत असता आणि त्याच पद्धतीनं या एका गोष्टीवरती हे सगळं आर्ग्युमेंट जे आहे ते फोकस होताना दिसतंय शिंदे गटाचं, की उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला, फ्लोर टेस्ट झालेली नाहीये आणि जर फ्लोर टेस्ट जर झालेली नाहीये तर मग आमच्याबद्दलचे हे प्रश्न का उपस्थित केले जात आहेत, हे एक मोठं आर्ग्युमेंट दिसतंय. सरन्यायाधीशांनी सुद्धा जी कमेंट केली आहे त्याच्यामधून हे कळतंय की हा मुद्दा जो आहे तो या सगळ्या प्रक्रियेमध्ये खूप महत्त्वाचा मानला जाणार. आणखी काही अपडेट्स प्रशांत तुझ्याकडनं जाणून घेण्यापूर्वी प्रेक्षकांना आपण माहिती देऊयात की सकाळपासून नेमकं काय काय घडतंय. कोर्टाच्या सुनावणीचा, सुप्रीम सुनावणीचा आजचा दुसरा दिवस आहे. उद्याचा दिवस सुद्धा सुनावणीसाठी राखीव आहे. हरीश साळवेंनी सुरुवातीच्या सत्रातच आपल्या युक्तिवादाला सुरुवात केली आणि उद्धव ठाकरेंनी आधीच राजीनामा दिल्यामुळे बहुमत चाचणी होऊ शकली नाही. बहुमत चाचणीला सभागृह सामोरं गेलं नाही आणि त्यामुळे इतर मुद्दे हे गौण राहतात. जर मुख्यमंत्र्यांनी आधीच राजीनामा दिला असेल तर जो त्यांनी दिलेला होता हाच मुद्दा हरीश साळवेंनी आपल्या युक्तिवादामध्ये प्रामुख्यानं अधोरेखित केलेला आहे. कारण सगळा घटनाक्रम थोडक्यात प्रशांतनं आत्ताच नमूद केला की 29-30 तारखेला होणाऱ्या फ्लोर टेस्ट संदर्भात याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झालेली होती, परंतु फ्लोर टेस्ट थांबवली जाणार नाही असं कोर्टानं स्पष्ट केलं. आणि त्याच्या आधी जी आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातली याचिका होती त्याबद्दल सुद्धा कोर्टानं टिप्पणी करताना आमदारांना वेळ वाढवून द्यायला हवा, कोणताही वेळ न देता अपात्रतेची नोटीस त्यांना देणं योग्य नसल्याचं म्हटलं आणि त्यामुळे एक प्रकारे अभय मिळत गेलं आणि पुढे सरकार स्थापन करणं किंवा इतर घडामोडींसाठी सकारात्मक वेळ मिळाल्याचा सूर सुद्धा उमटला. बहुमत चाचणीपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलेला होता हा मुद्दा हरीश साळवेंनी अधोरेखित केला आणि त्यामुळे या आमदारांनी फ्लोर टेस्टच्या वेळेला पाठिंबा दिला असता किंवा नसता हा मुद्दा गौण ठरतो असं साळवे म्हणतात. गटाचे लोकसभेतील गटनेते राहुल शेवाळे स्वतः सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीसाठी उपस्थित आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊयात. शेवाळे साहेब, आज स्वतः तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये आलेले आहात. हरीश साळवेंचा युक्तिवाद सुरू झालाय आणि त्यांचं म्हणणं आहे की उद्धव ठाकरेंचा राजीनामा हा या सगळ्या प्रक्रियेतली एक मोठी चूक होती आणि या राजीनाम्यामुळे आता अपात्रतेसंदर्भातला प्रश्नच गैरलागू ठरतो. नाही, निश्चित स्वरूपात ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये 2 घटना अत्यंत महत्त्वाच्या. जे एक उपसभापती आहे यांच्यावर अविश्वास ठराव आल्यानंतर उपसभापती अपात्रचा निर्णय घेऊ शकतात की नाही या संदर्भातला निर्णय येणं अपेक्षित आहे. आणि ज्यावेळी आदरणीय उद्धव साहेबांनी राजीनामा दिला त्यानंतर जो घटनात्मक पेच निर्माण झाला आणि राज्यपालांनी अधिवेशन बोलावून संपूर्ण जी घटनात्मक प्रक्रिया केलेली आहे ती योग्य आहे हे आमच्या वतीनं आता मांडण्यात येतं. आणि घटनेनुसार आणि संवैधानिकनुसारच या सगळ्या प्रोसिजर केलेल्या आहे आणि राज्यपालांनी जे केलेलं आहे ते घटनेनुसारच केलेलं आहे. जो मुद्दा आहे आज प्रमुख की 7 न्यायमूर्तींच्या पीठाकडे जावं की नाही, तर आपल्या गटाची नेमकी मागणी काय आहे आणि जर ठाकरे गट अशी मागणी करतोय की 7 न्यायमूर्तींच्या पीठाकडे जावं तर त्याच्या पाठीमागे काय होते? नाही, त्याच्या पाठीमागे जी आता भूमिका आहे ती आदरणीय हरीश साळवेजी मांडतच आहेत. आता पुढच्या कालावधीत तुम्हाला ते कळेल आणि मला वाटतं आदरणीय न्यायालय योग्य तो निर्णय घेतील. पण
काल त्यांनी असं म्हटलेलं होतं की हे सगळं सरकार जे आहे ते असंवैधानिक आहे आणि कपिल सिब्बलांचं एक वाक्य होतं की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे हे सरकार पडलं, कारण त्यांनी उपाध्यक्षांचे हात बांधले, 12 जुलैपर्यंत परवानगी दिली म्हणून हे सगळं घडलं. नाही, असं काही नाही आहे. आदरणीय उद्धव साहेबांनी जो राजीनामा दिला त्यानंतर जो घटनात्मक पेच निर्माण झाला आणि त्यानंतर ही सगळी घटनात्मक प्रोसिजर झालेली आहे. या गोष्टी आता आदरणीय हरीश साळवेची कोर्टासमोर मांडण्यात आहेत. तर हे होते शिंदे गटाचे लोकसभेतील गटनेते राहुल शेवाळे, जे आज स्वतः सुप्रीम कोर्टातल्या या सुनावणीसाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि ही ज्या पद्धतीची कायदेशीर लढाई आहे, आपण बघतोय की सगळी शिवसेनेची जी ताकद आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा दोन्ही गट जे आहेत ते आपल्या या सगळ्या लढाईसाठी एकत्रित येताना दिसत आहेत. तर राहुल शेवाळेंनी एबीपी माझाशी संवाद साधला सुप्रीम कोर्टातल्या आजच्या सुनावणीसाठी. शिंदे गटाकडनं ते उपस्थित आहेत. हरीश साळवेंच्या युक्तिवादातले दोन प्रमुख मुद्दे होते. एक म्हणजे उद्धव ठाकरेंनी बहुमत चाचणीला सामोरं न जाता दिलेला राजीनामा, आणि दुसरं म्हणजे बहुमत चाचणी न झाल्यामुळे आमदारांच्या पात्रतेवरती किंवा त्यांच्यामुळे सरकार पडलं, या मुद्द्यावरती उपस्थित करण्यात आलेला आक्षेप. 30 तारखेला 30 जूनला फ्लोर टेस्ट करण्याचे निर्देश कोर्टाकडनं दिले गेलेले होते. याचिका दाखल झाली होती की ही फ्लोर टेस्ट होऊ नये, परंतु ही चाचणी व्हायला हवी असं कोर्टानं म्हटलं आणि फ्लोर टेस्ट थांबवण्यास नकार दिला. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 29 तारखेला उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला जर सामोरे गेले असते तर काही प्रश्न उपस्थित झाले असते. नियमानुसार नियमांच्या चौकटीत हे प्रश्नांची चर्चा आपल्याला करता आली असती. पण आता या सगळ्या गोष्टी वैध केव्हा ठरतील? जेव्हा उद्धव ठाकरेंचाच राजीनामा अवैध मानला जाईल तेव्हा. त्यामुळे फ्लोर टेस्टच्या वेळेला एखाद्या आमदारानं पक्षाच्या व्हिपचं उल्लंघन केलं आहे की नाही, जर एखादा आमदार एखाद्या गटाचा तिथे उपस्थित असता तर त्यानं सहकार्य केलं असतं की नाही, हे सगळे मुद्दे गौण ठरतात. मुख्य म्हणजे अपात्रतेचा मुद्दाच गौण ठरतो असं साळवे म्हणतात. प्रशांतकडे काही अपडेट्स आहेत, आपण पुन्हा एकदा जातोय. प्रशांत. जेव्हा हरीश साळवेंनी हा मुद्दा मांडला राजीनाम्याचा, त्याच्यानंतर गेल्या 7 मिनिटांपासून न्यायपीठ जे आहे, म्हणजे 5 न्यायमूर्तींचं हे घटनापीठ आहे, ते एकमेकांमध्ये काहीतरी डिस्कस करतायत. आणि 7 मिनिटं झालेली आहेत. 7 मिनिटांपासून हे न्यायमूर्ती एकमेकांमध्ये डिस्कस करतायत. मुद्दा अर्थातच त्याच्या आधीचा जो होता आर्ग्युमेंटचा तो या संदर्भातला होता की मुख्यमंत्र्यांचा राजीनामा झाला तेव्हाच्या, उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला आणि फ्लोर टेस्ट झाली नाहीये. त्याच्यानंतर न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांची पण टिप्पणी होती की या सगळ्या संदर्भात म्हणजे हा मुद्दा जो आहे, म्हणजे हे सगळं प्रकरण या मुद्द्यापाशी येऊन थांबतं तर, जर तुम्ही असं म्हणताय की फ्लोर टेस्ट नाही झाली तर. आणि 2च जजमेंटचा त्यांनी त्या ठिकाणी उल्लेख केलेला होता. एक जजमेंट ज्याच्यामुळं अध्यक्षांचे हात बांधले गेलेले होते आणि 12 जुलैपर्यंतची वेळ देण्यात आलेली होती, आणि दुसरं जजमेंट की ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टानं फ्लोर टेस्ट जी आहे ती तोपर्यंत थांबवलेली नव्हती. आणि त्याच्यानंतर मग न्यायमूर्ती जे आहेत ते गेल्या 5-7 मिनिटांपासून एकमेकांमध्ये काहीतरी संवाद करतायत, संभाषण करतायत. अनेकदा असं होत असतं की सुनावणीच्या दरम्यान जेव्हा त्यांना गरज वाटते एखाद्या मुद्द्यावरती, तेव्हा ते आपसात बोलत असतात. आणि या मुद्द्यापाशी येऊन जर ते आपसात बोलत असतील तर मग हा मुद्दा या संपूर्ण सुनावणीमध्ये खूप निर्णायक ठरणार का, याची सुद्धा एक शक्यता जी आहे ती निर्माण झालेली आहे. आता पुन्हा आर्ग्युमेंट जे आहे ते सुरू झालेलं आहे. पुन्हा युक्तिवादाला सुरुवात झाली. 5 ते 7 मिनिटं सगळ्या न्यायाधीशांमध्ये, न्यायमूर्तींमध्ये चर्चा सुरू होती. सुप्रीम कोर्टात सध्या सुनावणी सुरू आहे. सरन्यायाधीशांनी धनंजय चंद्रचूड यांनी 2 महत्त्वाच्या निर्णयांचा उल्लेख केला. अपात्रतेच्या नोटिशीला उत्तर देण्यासाठी 12 जुलैपर्यंतची मुदतवाढ 27 जूनला मिळाली होती, तर 29 जूनला बहुमत चाचणी थांबवण्यास नकार दिला गेलेला होता. आणि एक प्रकारे आमदारांना अपात्रतेच्या नोटिशीला उत्तर देण्यासाठी जी मुदतवाढ मिळाली, त्याचमुळे दुसरं सरकार अस्तित्वात येऊ शकलं असा युक्तिवाद सुद्धा कोर्टात झाला. परंतु उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला आणि त्यामुळे नंतरच्या सगळ्या गोष्टी गौण ठरतात. त्यांनी एक बैठक बोलावली होती, पण त्या बैठकीला जेव्हा त्यांनी राजीनामा दिला तेव्हा कोणताही अर्थ शिल्लक राहत नाही. इतर प्रश्न उपस्थित करता आले असते जर त्यांनी राजीनामा दिला नसता तर, असं हरीश साळवेंनी स्पष्ट केलेलं आहे. हे प्रकरण आता 5 न्यायमूर्तींकडेच राहत आहे का 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे, खंडपीठाकडे जात आहे, हे तर बघावं लागणार आहे. परंतु दुसरा मुद्दा त्याखालोखालचा महत्त्वाचा, 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा. 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात या सुनावणी दरम्यान एखादा ठोस निर्णय होतो का, हे बघावं लागेल. सुनावणीचा आजचा दुसरा दिवस आहे आणि तिसरा म्हणजे उद्याचा दिवस सुद्धा कोर्टानं राखीव ठेवलेला आहे. पुन्हा एकदा आपण प्रशांतकडे जातोय पहिल्यापासूनचे काही मुद्दे समजून घेण्यासाठी. प्रशांत.
ज्ञानदा, मगाशी आपण त्या राजीनाम्याबद्दल हरीश साळवेंच्या युक्तिवादाची चर्चा तर केली, पण त्याच्यातलं एक वाक्य सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. त्यांनी असं म्हटलंय की जर उद्धव ठाकरेंनी ती फ्लोर टेस्ट फेस केली असती तर कदाचित काही कायद्याचे प्रश्न उपस्थित झाले असते. आता जर सन्माननीय न्यायमूर्तींनी त्यांचा राजीनामाच जर इल्लीगल डिक्लेअर केला तर आणि तरच ही सगळी परिस्थिती जी आहे ती पूर्ववत होऊ शकते. म्हणजे एक प्रकारे आता ही परिस्थिती पूर्ववत होऊ शकत नाही. जर न्यायमूर्तींनी उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामाच इल्लीगल ठरवला तरच ही परिस्थिती जी आहे ती पूर्ववत होऊ शकते. आणि त्यामुळं या सगळ्या मुद्द्याभोवती आता शिंदे गटाचं हे आर्ग्युमेंट होताना दिसतं आहे आणि खूप वेगवान पद्धतीनं हरीश साळवेंनी हल्लाबोल केलेला आहे. म्हणजे अगदी 30 मिनिटामध्ये त्यांनी एकापाठोपाठ एक असे मुद्दे उपस्थित केलेले आहेत की या सगळ्या सुनावणीला ते खूप वेगळ्या पद्धतीनं कलाटणी देऊ शकतात. ज्येष्ठ वकील आहेत, त्यांची एक वेगळी शैली आहे आणि त्या शैलीमधलंच हे आर्ग्युमेंट या ठिकाणी दिसतं आहे. त्यांच्या आर्ग्युमेंटनंतर जवळपास 6 ते 7 मिनिटं सगळ्या न्यायपीठामध्ये काही आपसात चर्चा पण झालेली आहे आणि त्यामुळे आता बघावं लागेल की पुढचा मुद्दा, पुढचा युक्तिवाद जो आहे तो कुठल्या पॉईंटवरती आता होतोय. या सगळ्याच्या दरम्यान म्हणजे जेव्हा हरीश साळवे हे मुद्दे उपस्थित करत होते तेव्हा मधल्या काळामध्ये कपिल सिब्बल यांच्याकडनं सुद्धा थोडासा हस्तक्षेप झाला. तो हस्तक्षेप नेमका काय होता आणि कोर्टाने तो कसा फेटाळला? सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात झालेली आहे. 3 दिवसांची सुनावणी असेल. हरीश साळवेंचा आजचा प्रमुख युक्तिवाद आहे. साधारणतः 20-25 मिनिटं झाली आहेत त्यांच्या युक्तिवादाला सुरुवात होऊन आणि एकापाठोपाठ एक असे प्रमुख मुद्दे आपल्या युक्तिवादातनं त्यांनी उपस्थित केलेत. उद्धव ठाकरेंना बहुमत सिद्ध करण्याची मुदत 30 तारखेपर्यंत होती. त्यांच्या हातात वेळ असताना सुद्धा त्यांनी राजीनामा का दिला हा प्रमुख मुद्दा हरीश साळवेंच्या आजच्या युक्तिवादातला. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला सुद्धा कोणताच अर्थ शिल्लक राहत नाही. 288च्या संख्याबळापैकी 173 आमदार महाविकास आघाडीकडे होते. केवळ 16 आमदारांना अपात्र ठरवलं गेलं. त्यामुळे 16 आमदारांमुळे सरकार पडलेलं नाही हा मुद्दा हरीश साळवेंनी अधोरेखित केला. स्वतः उद्धव ठाकरे यांनी परिस्थिती ओळखली आणि राजीनामा दिला. आमची याचिका 16 आमदारांसाठीची होती. इतर 22 आमदारांवर कुठलीही कारवाई नाहीये. बहुमत चाचणीपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला. त्यामुळे या आमदारांनी पाठिंबा दिला असता किंवा नाही याबद्दलची चर्चाच निरर्थक ठरते. उद्धव ठाकरे जर बहुमत चाचणीला सामोरे गेले असते तर मात्र काही प्रश्न जरूर उपस्थित करता आले असते. आता राजीनामा अवैध ठरवला म्हणजे उद्धव ठाकरेंचा राजीनामा अवैध ठरवला तरच या मुद्द्यांना अर्थ राहतो असं हरीश साळवे म्हणतात. त्यामुळे सगळा विषय केंद्रित झालेला आहे तो उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यापाशी. 27 जूनला अपात्रतेच्या नोटिशीला उत्तर देण्यासाठी 12 जुलैपर्यंतची मुदतवाढ कोर्टात दिली होती. ते 29 जूनला बहुमत चाचणी थांबवण्यास कोर्टानं नकारही दिला होता. पुन्हा एकदा आपण प्रशांतकडे जातोय. प्रशांत, हरीश साळवे यांचा युक्तिवाद जो आहे तो पुढे आता सरकताना दिसतोय आणि त्यांचा पुढचा मुद्दा आहे की अँटी डिफेक्शन लॉ हा जो पक्षांतर बंदी कायदा आहे तर तो अशा नेत्यासाठी नाही आहे की ज्यानं स्वतःच्याच पक्षामध्ये विश्वास गमावलेला आहे. तिथं काहीतरी राजकीय नैतिकतेचे मुद्दे सुद्धा असतात आणि त्यामुळं चांगलं होईल की जर कोर्टानं याच्यामध्ये पडलं नाही तर. आणि हे सगळे कॉम्प्लेक्स इश्यूज आहेत त्यामुळं याच्यामध्ये केवळ पक्षांतर बंदी कायद्याच्या पासून सगळ्या कारवाईला सुरुवात करू नये हे हरीश साळवेंचं या ठिकाणी आर्ग्युमेंट आहे. म्हणजे साहजिकच शिवसेनेमध्ये जी अंतर्गत सगळी गोष्ट झाली त्याच्यानंतर आता पक्षांतर बंदी कायदा पुढे करून तुम्ही या सगळ्या गोष्टीपासून वाचू शकत नाही. ही गोष्ट जी आहे ती पक्षामध्ये विश्वास गमावलेल्या नेत्यासंदर्भातली आहे आणि त्यामुळं तिथं काही पॉलिटिकल मोरॅलिटी नावाचा पण विषय असतो आणि त्यामुळं न्यायमूर्तींनी यापासून दूर राहावं असं हरीश साळवे या ठिकाणी म्हणतात. म्हणजे एक प्रकारे अँटी डिफेक्शन लॉ की ज्याच्यावरती ही सगळी केस आधारलेली आहे त्याच मुद्द्याची म्हणजे अंमलबजावणी जी आहे ती या बाबतीत होऊ नये आणि ती का होऊ नये हे हरीश साळवे या ठिकाणी सांगायचा प्रयत्न करतायत.
पक्षांतरबंदी कायद्याचा उल्लेख त्यांनी सुरुवातीला सुद्धा केलेला होता जेव्हा त्यांचा युक्तिवाद सुरू झालेला होता आणि आता सुद्धा पक्षांतरबंदी कायदा आहे म्हणजे देशात आपल्या पक्षांतरच होत नाही अशी परिस्थिती नसल्याचं त्यांनी नमूद केलं होतं. उद्धव ठाकरेंनी बहुमत चाचणीला सामोरं न जाता राजीनामा देण्याचा घेतलेला निर्णय हा त्यांच्या युक्तिवादाचा प्रमुख गाभा असल्याचं पाहायला मिळतं. काही प्रश्न तेव्हाच उपस्थित करता आले असते जर उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेले असते तर. आणि आपल्या सर्वांना आठवत असेल त्या काळामध्ये उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याच्या कृतीबद्दल बऱ्याच चर्चाही रंगलेल्या होत्या. अनेकांनी नैतिकतेच्या दृष्टिकोनातून विचार करता त्यांनी दिलेला राजीनामा किंवा त्यांची भूमिका योग्य असल्याचं म्हणत त्यांचं समर्थन केलं होतं. तर एकीकडे ही गोष्ट कायदेशीरदृष्ट्या पुढे कशी अडचणीची ठरू शकते किंवा एखाद्या नेत्यानं घाबरून मैदान न सोडता चाचणीला सामोरं जायला हवं असा सुद्धा सूर उमटलेला होता. पुन्हा एकदा आपण प्रशांतकडे जातोय अपडेट जाणून घेण्यासाठी. प्रशांत, साळवेंच्या युक्तिवादातला जो एक प्रमुख मुद्दा होता की हा सगळा मुद्दा जो आहे तो आता केवळ अकॅडमिक बनलेला आहे, म्हणजे नबाम रेबिया लागू होतं की नाही याच्यामध्ये हा केवळ अकॅडमिक मुद्दा आहे व अपात्रतेसंदर्भातला अधिकार त्या अध्यक्षांच्या विरोधाकडे द्यायचा की नाही वगैरे. तर त्याच्यावरती न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड सरन्यायाधीशांची कमेंट आहे की हा मुद्दा अकॅडमिक नाही. जर त्यावेळी राज्यपालांचं पत्रच गेलं नसतं बहुमत चाचणीसाठीचं तर कदाचित तेव्हा उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता आणि त्यांनी जर राजीनामा म्हणजे त्याची काही वेगळी कारणं असू शकतात. साळवेंनी त्याच्यावरती असं म्हटलंय की तुम्ही पॉलिटिकली करेक्ट आहात पण या ठिकाणी त्यांनी ट्रस्ट वोट जे आहे बहुमत चाचणी जी आहे ती मात्र त्यांनी सामोरी त्याला गेलेलं नाही आहेत ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळं एक मुद्दा हा दिसतोय की साळवे जे वारंवार सांगायचा प्रयत्न करतात की हा मुद्दा आता केवळ अकॅडमिक बनलेला आहे, त्याच्यामध्ये कोर्टानं जायची गरज नाही आहे अपात्रतेसंदर्भात. म्हणजे ज्या अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास प्रस्तावाची नोटीस प्रलंबित होती ते आता उपाध्यक्ष आहेत पण त्यांच्या जागी तिथं आता नवे अध्यक्ष निवडले गेलेले आहेत आणि त्यांची निवडणूक जी आहे ती कुठल्याही पद्धतीनं चॅलेंज झालेली नाही आहे. त्यामुळं हा सगळा मुद्दा अकॅडमिक आहे असं सांगायचा ते प्रयत्न करत होते या सगळ्यापासून शिंदे गटाला वाचवण्यासाठी. पण सरन्यायाधीशांची कमेंटसुद्धा महत्त्वाची आहे. त्यांचं म्हणणं आहे की नाही हा मुद्दा अकॅडमिक ठरू शकत नाही. अकॅडमिक ठरू शकत नाही असं म्हणताना सरन्यायाधीशांनी सुद्धा आपली भूमिका या प्रकरणामध्ये स्पष्ट केलेली आहे. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचा मुद्दा हा हरीश साळवेंच्या युक्तिवादातला सर्वात प्रमुख मुद्दा पाहायला मिळतोय. युक्तिवादाचा आजचा दुसरा दिवस आहे. प्रशांत, या दोघांचे पण युक्तिवाद जेव्हा पूर्ण होतील तेव्हा पहिल्या पक्षाला पुन्हा एकदा युक्तिवादासंदर्भात काही संधी दिली जाणार आहे का सुप्रीम कोर्ट चर्चा करून आपला निर्णय सुनावणार आहे? नक्कीच खरं तर काही रिजॉइंडर असतात त्याच्याप्रमाणे आता म्हणजे आज जो क्रम आहे त्याच्यानुसार हरीश साळवे यांच्या युक्तिवादानंतर महेश जेठमलानी आहेत, नीरज किशन कौल आहेत, हे सगळे शिंदे गटाच्या बाजूने युक्तिवाद करणार आहेत. मग राज्यपालांच्या वतीनं तुषार मेहता युक्तिवाद करणार आहेत. पण आत्तापर्यंत आपल्याला हे दिसतंय की उद्धव ठाकरेंचा जो राजीनामा आहे आणि त्या राजीनाम्यामुळं जी सुप्रीम कोर्टानं फ्लोअर टेस्ट सांगितलेली होती 30 जूनला ती झालीच नाही. त्याच्यामुळं केवळ या राजीनाम्यामुळे शिंदे गट या सगळ्या कारवाईपासून वाचू शकतो का हा सगळा याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि झिरवळ जे उपाध्यक्ष होते आणि त्यांच्याकडे हे सगळं प्रकरण आलेलं होतं तर त्यांच्याकडचा जो मुद्दा आहे सगळ्या कारवाईचा तो आता केवळ अकॅडमिक बनलेला आहे. कारण आता नवीन अध्यक्ष आलेले आहेत आणि त्यांच्याकडे या सगळ्या गोष्टी जायला पाहिजेत नियमाप्रमाणे. हा जो हरीश साळवेंनी मुद्दा मांडलेला होता तर त्याच्या संदर्भात धनंजय चंद्रचूड यांची एक अत्यंत महत्त्वाची कमेंट आहे. म्हणजे थोडक्यात न्यायपीठ हे मानायला तयार नाही आहे की हा मुद्दा जो आहे तो केवळ आता अकॅडमिक आहे. आणि सोबतच त्यांनी हरीश साळवेंना सुद्धा एक प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की म्हणजे नबाम रेबिया अकॅडमिक होतोय असं तुम्ही म्हणताय पण नबाम रेबिया चूक की बरोबर हे केवळ तुम्ही कुठल्या बाजूला असता त्याच्यावरून तुम्ही सांगू पाहताय असं सुद्धा न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. बरोबर, एक टिप्पणी, मिश्किल टिप्पणी न्यायालयाची आपण म्हणू शकतो. उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेले असते तरी तर अनेक मुद्द्यांची उत्तरं आपल्याला मागता आली असती. पण आता जर का उद्धव ठाकरेंचा राजीनामा तेव्हाचा कोर्टानं अवैध ठरवला तरच पुढच्या प्रश्नांना अर्थ राहतो, उत्तरांना अर्थ राहतो असं हरीश साळवेंनी म्हटलेलं आहे. सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात झालेली आहे आणि हरीश साळवे यांच्या मुद्द्यावरती काही अकॅडमिक्स मुद्द्यांवरती कोर्टानं सुद्धा आपली टिप्पणी दिलेली आहे.
पुन्हा एकदा आपण प्रशांतकडे जाऊया. प्रशांत, आपण प्रेक्षकांच्या माहितीसाठी जवळपास तासभर होत आलेला आहे ही सुनावणी सुरू होऊन आजची. हरीश साळवेंचा युक्तिवाद, प्रमुख मुद्दे 2 ते 3 कोणते राहिलेत त्यांच्या युक्तिवादातले ते एकदा सांगूया. साधारण 11 वाजता या युक्तिवादाला सुरुवात झाली. हरीश साळवे म्हणत होते की 20 मिनिटांमध्ये मी माझा युक्तिवाद संपेन, पण जवळपास 40 मिनिटं तरी त्यांनी किमान युक्तिवाद केला. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं म्हणणं हे होतं की मुळामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये तो जो घटनाक्रम आहे 29-30चा तो त्यांनी सुप्रीम कोर्टासमोर मांडला. 29 तारखेला ठाकरे गटाकडनं एक याचिका दाखल करण्यात आलेली होती की फ्लोर टेस्ट जी आहे ती थांबवावी. आणि ती का थांबवावी? कारण त्यावेळी ही जी कारवाई आहे अपात्रतेच्या संदर्भातली 16 आमदारांच्या विरोधातली, तर त्याला सुप्रीम कोर्टानंच मुदतवाढ दिलेली होती 12 जुलैपर्यंतची. आणि 12 जुलैपर्यंत जर सुप्रीम कोर्ट स्वतःच उपाध्यक्षांचे हात बांधून ठेवते तर दरम्यानच्या काळामध्ये फ्लोर टेस्ट कशी काय होऊ शकते, यासाठी ती याचिका तेव्हा 29 जूनला करण्यात आलेली होती. पण तेव्हा सुप्रीम कोर्टानं ती फ्लोर टेस्ट थांबवली नाही. त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंनी तातडीनं राजीनामा दिला. 30 तारखेला जी दुसऱ्या दिवशी फ्लोर टेस्ट होणं अपेक्षित होतं ती प्रत्यक्षात झालीच नाही. आणि जर फ्लोर टेस्ट झालेली नाहीये तर मग या बरोबर शिंदे हरीश साळवेंचा युक्तिवाद संपला आणि शिंदे गटाकडनं नीरज किशन कौल युक्तिवाद करतायत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.